SBP न्यूजमध्ये आपले स्वागत. फळपीक विम्यात यंदा जिओ टॅगिंग सक्तीचे गैरप्रकार रोखणार. फळपीक विमा योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिओ टॅगिंग यंदा सक्तीने तपासले जाणार आहे. फळबागेचे क्षेत्र ई पीक पाणीशी न जुळवल्यास विमा अर्ज रद्द होणार आहे. दरम्यान अर्ज दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ द्यावी असा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. कमी पाऊस, जास्त पाऊस, पावसातील खंड, जास्त आर्द्रता यामुळे फळबागेतील उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. यातून होणाऱ्या आर्थिक नुकसान काळात शेतकऱ्यांना फळपीक विम्यातून मदत मिळते. विमा अर्ज दाखल करण्यासाठी मोसंबी व चिकूकरिता 30 जूनपर्यंत, डाळिंबासाठी 14 जुलैपर्यंत तर सीताफळासाठी 31 जुलैपर्यंत मुदत आहे. विमा उतरलेल्या फळबागाचा जिओ टॅगिंग असलेले छायाचित्र सादर करणे अनिवार्य असते, परंतु अनेकदा छायाचित्र जोडले जात नाही. त्यासाठी कृषी विभाग देखील कठोर भूमिका न घेता जिओ टॅगिंगसाठी मुदतवाढ देत असते. परंतु यंदा जिओ टॅगिंग सक्तीने तपासले जाणार आहे. जिओ टॅगिंगची अट यापूर्वीही होती, परंतु अटीच्या पालनासाठी फारसा आग्रह धरला जात नव्हता. यंदा मात्र या अटीची अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती कृषी विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. विमाधारक शेतकऱ्याला ॲग्रिस्टॅग म्हणजे शेतकरी नोंदणी क्रमांक फार्मर ID यंदा सक्तीचा करण्यात आला आहे. अर्जदार शेतकऱ्याला आधारपत्र व बँक खाते पुस्तकाची पत्र, शेतजमिनीचा उतारा द्यावा लागेल. याशिवाय ई पीक पाहणीचा पुरावा यंदाही बंधनकारक राहील, कारण फळबागेच्या मूळ आकाराची योग्य नोंद ई पीक पाहणीत नसल्यास विमा अर्ज रद्द केला जाणार आहे. मात्र विमा योजनेत भाग घेताना ई पीक पाहणी सक्तीची नाही. जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात देखील शेतकरी आपापली ई पीक पाहणी नोंदणी करू शकतील, अशी कृषी विभागाचे म्हणणे आहे. फळपीक विमा योजनेच्या मृगबहार 2025साठी www.nicp.in या संकेतस्थळावर राज्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांकडून अर्ज दाखल केले जात आहेत. मात्र आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे लिंबू, द्राक्ष, पेरू, संत्रा या 4 फळपिकासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत शनिवारी समाप्त झाली. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार या पिकांसाठी विमा सहभागाचे अर्ज दाखल करण्यास शेतकऱ्यांना पुरेसा वेळ मिळालेला नाही. मुदतवाढीसाठी 4 पैकी 3 कंपन्यांचा होकार आला आहे. 4थी कंपनी देखील मुदतवाढीला तयार आहे. त्यामुळे 30 जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली असा प्रस्ताव केंद्राला पाठविण्यात आला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास किमान 1 आठवड्याची मुदतवाढ मिळण्याची अपेक्षा आहे. फळपीक विमा योजनेत मृगबहारासाठी अर्ज दाखल करण्याची काही पिकांची अंतिम मुदत संपली आहे, परंतु आम्ही केंद्राला प्रस्ताव पाठवून मुदतवाढ मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. विनयकुमार हावटे, कृषी संचालक, प्रक्रिया व नियोजन विभाग. SBP न्यूज मराठीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.